महत्त्वाची बातमी आहे। काल आमदारांचा खून करायचा होता असा दावा राऊतांनी केलेला आहे। विधान भवनात गर्दी वाढवणारे लोक कोण आहेत हा मुद्दा राऊत उपस्थित करतायत। आव्हाडांना काल मारायलाच आले होते असा देखील राऊतांचा आरोप आहे। महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राऊत करतायत। पाहूया। राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी। गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या। विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यार होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यार होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे। जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, कुणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा। मग काय त्यांना असं वाटत नाही का? त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याच्या लायकीचं झालेलं आहे। दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना, समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही। टोळी युद्ध सुरू झालेले असं म्हणतायत संजय राऊत। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी देखील मागणी राऊतांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।